श्री गणेशा होतोय चौकाराने. संघाची धावसंख्या खुलली जाते. संघाची धावसंख्या पोहोचते. पहिले चेंडूवर चौकार. फलंदाज सावरकर 12th मॅन पाठवायचा आहे. वारंवार कॉल दिला जातोय. आपल्या फलंदाजांची नावं तुषारच्या बॅटमधून चौकार आलाय. तुषार आणि शरद गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सागर. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आता आहे. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सागर. सुरेख कार्पेट ड्राईव्ह लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षण खराब. चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. ज्या ठिकाणी एकही धाव नव्हती रनआउट झाला असता त्या ठिकाणी आलाय तो चौकार. या चौकाराने संघाची धाव संख्या पोहोचते बॅक टू बॅक 2 चौकार 8 वरती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन आता माता सुरेख फटका. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. नक्कीच चांगली फलंदाजी तुषार. पॉवर प्लेला मला स्ट्राईक का दिले, पॉवर प्ले मी का खेळण्यासाठी आलोय ते दाखवून देतोय. बॅक टू बॅक 3 चौकार हॅट्रिक चौकार ज्याच्या मॅटमधून पाहायला मिळाले. पॉवर प्लेचं पहिलं षटक पहिले 3 चेंडू आणि पहिले 3 चौकार हॅट्रिक चौकार. चांगली फलंदाजी. नक्कीच मोमेंटम स्वतःच्या बाजूने पहिल्या चेंडू पासून बनवतोय संघ. ज्योतिर्लिंग 11 सावरकर टॉस हरलो असेल परंतु मॅच जिंकण्याचा 100% प्रयत्न होतोय. 3 चेंडू 12. सागर पुन्हा एकदा लॉफ्टेड स्ट्रोक. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. लक्ष नव्हतं त्या ठिकाणी आणि नक्की चेंडू हवेत जातोय. तू मे एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न दुसरी धाव देखील पूर्ण होते आणि या 2 धावांनी संघाची धाव संख्या पोहोचते 14. 4 चेंडू पूर्ण 14. चांगली फलंदाजी आणि नक्कीच संधी देखील निर्माण करून दिली होती गोलंदाजांनी. क्षेत्ररक्षण तेवढं प्रभावी राहिलं नाही त्या कारणास्तव नक्कीच 2 धावा आल्या नाही तर विकेट देखील असू शकली असती. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहेत. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. परफेक्ट यॉर्कर. टो क्रशिंग यॉर्कर. नक्कीच 3 मोठे फटके. तदनंतर संधी निर्माण केली परंतु क्षेत्ररक्षकांनी मदत नाही केली. मी समर्थ आहे दाखवून देतोय गोलंदाज सागर. स्वतःच फलंदाजाला बाद करतोय. फर्निचर डिस्ट्रॉय अर्थात त्याचा पहिला झटका लागतोय सावरकर या संघाला. फलंदाज तुषार 3 चौकार मारल्यानंतर बॅक टू द पॅव्हिलियन. 14. एक चेंडू शिल्लक आहे. 14 वरती धावफलक पोहोचतोय. चांगली गोलंदाजी या चेंडूवरती. पहिले 2 चेंडू ह्या षटकाचा पूर्वार्ध पाहिला तर नक्की सावरकरच्या बाजूने झालाय परंतु या षटकाचं जर उत्तरार्धात पाहिलं तर पहिल्या 2 चेंडूवरती नक्कीच कमबॅक केलंय गोलंदाज सागरने. शेवटचा चेंडू अजून देखील शिल्लक आहे. एक फिनिशिंग टच पॉवर प्ले मध्ये जो षटकाला द्यायचा असतो तो देईल की नाही पाहणं महत्वाचं असेल. सागर राईट आर्म राऊंड द विकेट. नवीन फलंदाज दीपक. शेवटचा चेंडू. आता मात्र सन्मान दिलाय. बॅकफुटवर जाऊन स्लाइस केलाय. 1 धाव पूर्ण होते. स्ट्राईक देखील रोटेट होते आणि या एका धावेने संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 वरती जाऊन पोहोचते आणि नक्कीच 1 गडी बाद करण्यात यश मिळालंय सागरला. पहिल्या षटकात धावा खर्च केल्यात 15. चला प्लीज विनंती आहे मॅच स्पीडअप करायची आहे. प्लीज चला विनंती आहे. संघ पाबळवाडी चला प्लीज सुरुवात करायची आहे.
पाबळवाडी विनंती आहे आपल्याला. दुसरं षटक गोलंदाजी मार्गावर गोलंदाज महेश वैयक्तिक पहिलं व सांघिक दुसरं षटक घेऊन पुढे सरसावून लॉफ्टेड स्ट्रोक. निलेश त्या ठिकाणी चेंडूवरती येत आहेत, करेक्शन करतायत, फेकी करतायत. दरम्यान येते ही सिंगल. या सिंगलने संघाची धावसंख्या पोहोचते 16. दुसरं षटक आपण पाहतोय. गोलंदाज महेश त्याचा सामना करेल. स्ट्रायकिंग एंडला नवीन फलंदाज आहे शरद. पूल केलाय, शॉर्टम पूल. क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. या चौकाराने 4 धावांनी भर होते. संघाची धावसंख्या पोहोचते 20. 2 चेंडू पूर्ण 20 धावा. दोन चेंडू पूर्ण, अजून देखील 4 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. गोलंदाज महेश आतापर्यंत चांगली कामगिरी केली. फलंदाज शरद चौकार आलाय बॅटमधून आतापर्यंत. बॅकफुटवर गेला, स्क्वेअर कट केला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, फेकी करतोय. दरम्यान 2 धावा पूर्ण होत आहेत आणि संघाच्या धावसंख्येत 2ने भर पडते. संघाची धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचते. चेंडू पूर्ण होत आहेत 3 चेंडू पूर्ण 22. 1 गडी बाद. चांगली फलंदाजी विचार केला तर फलंदाजी करणारा सावरकर हा संघ. ज्योतिर्लिंग 11 सावरकर चांगली फलंदाजी राहिले. ज्योतिर्लिंग 11 संघ आता म्हटलं स्क्वेअर कट करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. इनसाइड एज लागते. रुबी कट, लेमन कट, चायनीज कट ज्याला आपण बोलतो तशा पद्धतीचा फटका. अर्थातच डॉट बॉल येतोय आणि नक्कीच चांगलं यष्टीरक्षण. इनसाइड एज तितके सोपे नसतात कॅरी करणं, परंतु यष्टीरक्षक चांगली कामगिरी करतायत आणि नक्कीच डॉट बॉल येतोय. 4 चेंडू पूर्ण. बॅकफुटवर गेलेत. आता मात्र हुक केलंय. क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषा पार. विलिंगे रन 4 तो होगा बेडा पार. हा येतोय चौकार आणि ह्या चौकाराने संघाची धावसंख्या पोहोचते 26. लॉस ऑफ 1 विकेट. स्टील 1 बॉल रिमेनिंग ऑफ सेकंड ओव्हर. आपण पाहतोय ज्योतिर्लिंग चषक 2025 सह्याद्री क्रिकेट असोसिएशन अंतर्गत होणारी स्पर्धा. ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब जळव कैलासवासी बनाबाई तुकाराम पवार यांच्या स्मरणार्थ श्री ज्योतिर्लिंग चषक 2025 पर्व दुसऱ्या पर्वात ही स्पर्धा येऊन पोहोचले. गत वर्षी देखील आपण ही स्पर्धा पाहिली असाल, या वर्षी देखील पाहत आहात, येणाऱ्या कालावधीत देखील ही स्पर्धा पाहत राहाल. अशी ही स्पर्धा नक्कीच संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला विनर भेटेल, अंतिम विजेता. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न टॉपेज लागतोय. थोत्ता फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज जातोय आणि झेल देखील टिपतोय. चौकार, तदनंतर येणार ही विकेट. नक्कीच चांगली गोलंदाजीचं कमबॅक ज्याला बोलतो आपण ते आपल्याला पाहायला मिळतंय. चेंडू पूर्ण होत आहेत 6. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते 26. 2 गडी बाद 26. तिसरं षटक. चला प्लीज स्पीडअप करायचं आहे आणि बॅटर नवीन लवकरात लवकर मैदानात यायचं आहे, मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आपल्याकडे 4 षटकांसाठी खूप कमी वेळ आहे. आपण 4 षटकांच्या सर्व मॅचेस खेळण्याचा प्रयत्न करू. 26. 26. 2 ओव्हर पूर्ण 26. फडतरवाडी कॅप्टन आपलं सन्मानचिन्ह घेऊन जायचं आहे. फडतरवाडी कॅप्टन आपलं सन्मानचिन्ह घेऊन जायचं आहे. तर पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळूयात. मॅचमधली 3री ओव्हर आणि वैयक्तिक पहिली ओव्हर अर्थातच धनराज. नक्कीच आपल्या संघासाठी 3रं षटक धनराज. तर एक चेंडू वाईड यॉर्कर आणि नक्कीच चॉप केलाय. क्षेत्ररक्षक शॉट थडब्यांचा चेंडूवरती येईल. दरम्यान 1 धाव रोखू शकत नाहीयेत. स्ट्राईक होते रोटेट. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज होता दीपक, तो येतोय आता नॉन स्ट्राईकला. आणि नक्कीच स्ट्रायकिंग एंडला नवीन फलंदाज पोहोचतोय अनिल. जो नवीन फलंदाज आत्तापर्यंत अनिल एकही चेंडू फेज नाही केला.
आता मात्र फेस करेल. पहिला चेंडू अनिल त्याला गोलंदाजी करतोय धनराज. पुन्हा एकदा लोवर फुल टॉस अक्रॉस द लाईन मिडविकेटच्या दिशेने वेकेंट झोन आहे. गॅपमध्ये चेंडू जातोय सीमारेषा पार. 4 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते 31-31. 2 चेंडू पूर्ण धनराज. 2 चेंडूवरती 5 धावा घरच गेल्यात धनराजने. आपण पाहतोय ज्योतिर्लिंग चषक 2025 ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब जळव या संघाच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवण्यात आले. नक्कीच कैलासवासी बनाबाई तुकाराम पवार स्मृती यांच्या स्मरणार्थ नक्कीच आपण ही स्पर्धा पाहतोय. या स्पर्धेचे सर्व अर्थातच ज्योतिर्लिंग क्रिकेट स्पोर्ट जळव आणि नक्कीच या स्पर्धेचे पुरस्कर्ते आहेत संजयजी पवार साहेब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पुरस्कृत करण्यात आलेली आहे. ही स्पर्धा अंतिमच्या टप्प्यात आजच्या दुपारच्या तासात नक्कीच येईल. आता मात्र बीमर चेंडू जातोय फाईन लेगच्या दरम्यान. मुख्य पंच आमच्या दिशेने वळतायत. नो बॉल घोषित करतायत. फ्री हिटची ताकीद फ्री हिट देखील सांगतील. नक्कीच धावा ॲड होत आहेत 3. नो बॉल +2 अर्थातच 3 धावा ॲड होतील. बीमरचं ताकीद देखील दिली जाईल. फ्री हिट देखील असेल. 1 फॉर द ओव्हर असं देखील बोललं जाईल. सेकंड बीमर अर्थातच गोलंदाज बाद असेल. 2 चेंडू पूर्ण. नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडला येतोय अनिल. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी थ्रो केलाय परंतु एक चुकी चोरटी सिंगल मिळाले. नक्कीच चांगली गोलंदाजी म्हणेन मी. एक मोठा फटका आला होता. एक नो बॉल आला होता परंतु 3 चेंडू चांगले हाताळले तर गोलंदाजाने. धनराज चांगली कामगिरी करतोय. 2 षटकांमध्ये थोडंसं महागडं पडलं होतं. 2 षटकं महागडी पडली होती अर्थातच पाबळवाडी या संघाच्या माध्यमातून. परंतु तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत तरी कंट्रोलमध्ये आहे धावसंख्या. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर चॉप केलाय. कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. फेकी करेल. दरम्यान एक धाव पूर्ण. थ्रो केलाय. बॅकअप आहे आणि दरम्यान एका धावेवर समाधान मानावं लागेल. गोलंदाजी करणारा संघ अर्थातच पाबळवाडी या संघाला. श्री ज्योतिर्लिंग 11 सावरकर हा संघ फलंदाजी करताना आतापर्यंत पोहोचलाय 36 धावांवरती. 36 धावा. चेंडू पूर्ण होत आहेत 4. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. तदनंतर येणारे शेवटचं षटक 6 चेंडू शिल्लक असतील. चांगली फलंदाजी आतापर्यंत पहिल्या 2 षटकांमध्ये पाहायला मिळाली. आतापर्यंत या षटकाचा विचार केला पहिल्या 4 चेंडूवरती इन कंट्रोल पाहायला मिळतंय. 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज धनराज. पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयत्न. चेंडू ब्लॉक होलमध्ये. एक धाव पूर्ण आणि एकीवर समाधान देखील मानत. त्याचा थोडासा फंबल झाला परंतु कोणती एक्स्ट्रा धाव आलेली नाहीये. येतोय तो डॉट बॉल. 1 धाव. एका धाव्याने संघाची धावसंख्या 37. लॉस ऑफ 2 विकेट. श्री केदारनाथ 11 डफळवाडी. श्री भैरवनाथ 11 भार साखळे. दोन्ही संघनायक विनंती असेल टॉससाठी यायचं आहे. शेवटचा चेंडू. गोलंदाज पुन्हा एकदा ब्लॉक होल. चांगली गोलंदाजी केली धनराजनी. चांगली गोलंदाजी केली अर्थातच रोखून ठेवलंय. एक चौकार आलाय मात्र या ओव्हरमध्ये आणि धावा खर्च केल्यात 11 माफ करा 11 धावा आल्यात या षटकामध्ये. 3 षटकांच्या सामोत्यानंतर 37. चौथा गोलंदाज चला. 3 षटकांअखेरीस संघाची धावसंख्या पोहोचते 37. लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स. अजून मात्र शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रेडी होतोय. शेवटचं षटक अंतिमचं षटक स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर हाणामारीचं षटक ज्याला आपण म्हणतो ते षटक हाताळण्यासाठी गोविंद. आता मात्र शॉर्ट टर्म चेम. नक्कीच चेंडू जातोय मिड विकेट सीमा रेषा पार. षटकार. मोठा फटका आलाय. गेल्या ओव्हरमध्ये जे कंट्रोलमध्ये होतं आता थोडंसं आपल्या कंट्रोलमध्ये घेण्याचा प्रयत्न करतोय माफ करा सावरकर हा संघ. फलंदाजी करताना कंट्रोलमध्ये होता. धावसंख्या पोहोचले 43. पहिला चेंडू चांगला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होता पण थोडासा खराब चेंडू शॉर्ट पिच चेंडू आणि त्याचा खरपूस समाचार फलंदाज अनिलच्या माध्यमातून.
षटकार आला, चांगला पुल शॉट पाहायला मिळाला. ही स्पर्धा आपण लाईव्ह पाहतोय श्री इव्हेंट्सच्या माध्यमातून, 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही स्पर्धा प्रक्षेपित केली जाते. पुन्हा एकदा मोठा फटका मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, परंतु तो बनतोय दर्शक आणि दर्शक बनतायत दिवाने. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार. धावसंख्या पोहोचते 49. 49 संघाची 50 होईल की नाही. अजून देखील 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नेक्स्ट मॅच केदारनाथ 11 डफळवाडी वर्सेस भैरवनाथ 11 भारसाकडे. दोन्ही कर्णधार असाल तर आपल्याला विनंती आहे, आपली निश्चिती करायची. आपण आलेला आहात तर प्लीज दोन्ही कर्णधार आमच्या मुख्य व्यासपीठावरती समालोचन कक्षामध्ये आपली निश्चिती करायची आहे. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 3रा षटकार. या गत मॅच मध्ये आपण विकेटची हॅट्रिक पाहिली. या मॅचच्या पहिल्या ओव्हरमध्ये आपण चौकारांची हॅट्रिक पाहिली. या मॅचच्या शेवटच्या ओव्हरमध्ये आपण षटकाराची हॅट्रिक पाहतोय. स्पर्धा आहे श्री ज्योतिर्लिंग चषक 2025. एकदा स्पर्धा आणि फलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. चांगली फलंदाज अनिलच्या माध्यमातून स्लॉग हिटिंग ज्याला बोलतो, चांगली फलंदाजी. बॅक टू बॅक 3 षटकार हावी ठरतोय. धावसंख्या पोहोचतोय 55 वर. अर्धशतक ओलांडतंय या संघाचं. विशेष पारितोषिक आहे जर 4था षटकार आला तर. चला, डफळवाडी शेवटचा कॉल आहे. भार साखळे आणि डफळवाडी शेवटचा कॉल आहे. तदनंतर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. कर्णधार असाल तर यायचंय अथवा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने लॉफ्टेड 1 बाउन्स चौकार. पॅनलाइज केलं जाईल जर का चला, विनंती आहे मित्रांनो, माझी सर्वांना विनंती असेल, आपण आयोजकांना सहकार्य करायचं आहे आणि नक्कीच आपल्या सहकार्यातूनच ही स्पर्धा शक्य आहे अथवा शक्य नाहीये. चेंडू पूर्ण होते 4. संघाची धावसंख्या पोहोचते 59. 2 विकेट आतापर्यंत मिळाल्यात गोलंदाजी करणाऱ्या संघाला, अर्थातच पाबळवाडी या संघाला. व्हाईट बॉल 60. पुन्हा एकदा पुढे सरसावून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. 60 धावा. अजून देखील चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एका चेंडूचा. अनिल अक्षरशः तुटून पडलाय पाबळवाडी या संघावरती. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा शॉर्ट टर्म चॅम्प. 1 बाउन्स सीमारेषा पार. चौकार. संघाची धावसंख्या पोहोचते 64. 65 धावांचं माफक असं आव्हान असेल. टॉस कोणी जिंकलाय, काय घेतलंय? माझी येणाऱ्या सर्व कर्णधारांना विनंती असेल, आपण आपला टॉस जिंकल्यानंतरचा निर्णय जो आहे तो इथेच सांगून जायचा आहे. आपण इंटरनॅशनल क्रिकेट पाहता, आपण टेनिस क्रिकेट फॉलो करता, कुठलाही कर्णधार टॉस उडवल्यानंतर डगआउटमध्ये जाऊन सांगत नाही की आम्ही काय करणार आहोत. सर्वांना विनंती आहे माझी, थोडीशी दखल घ्यायची. आपण स्पर्धा जवळपास इंटरनॅशनल पद्धतीने खेळवतोय. सर्व पंच आपले नामांकित आहेत. लाईव्ह आपण करतोय. सर्व नियम आपण ICC वाले यूज करतोय. तर आपल्या सर्वांना विनंती असेल, आपला जो नाणेफेकीचा कौल असेल तो आपण येत्या वेळेस खिशात चिठ्ठी घेऊन यायचंय की मला टॉस जिंकला तर फिल्डिंग करायची आहे की बॅटिंग करायची आहे. अनिल वैयक्तिक 34 धावांवरती खेळलाय. अक्षरशः तुटून पडला. 64 मधल्या 34 एकट्याच्या आहेत. 10 बॉल 34 धावा खेचल्यात आणि शेवटच्या षटकामध्ये फक्त फलंदाजी करायला भेटले अनिलला. चला, क्षेत्ररक्षण सजवायचंय. संघ सावरघर, चला फिल्डर पाठवायचे आहेत. सावरघर.
डफळवाडी गोलंदाजी घेतले, आमच्या मते तरी तेच करणार आहात आपण. डफळवाडी निर्णय कळवायचा आहे. बॅटिंग घेत आहे. चार षटकांची मॅच, 65 धावांचं आव्हान. नक्कीच माझी विनंती असेल डफळवाडी या संघाला आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. सर्व संघांना विनंती आहे माझी, आपला जो काही निर्णय आहे तो आपण टॉस का बॉस या मंचावरतीच कळवायचं आहे. कुठलाही आपल्याला एक्स्ट्रा वेळ दिला जाणार नाही. आपण सकाळपासून इथे आलेले आहात, आपण मॅच बघतात, आपण आपला निर्णय टॉस उडवण्यापूर्वीच घोषित करायचा आहे. नक्कीच पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळूयात. ही मॅच 4 षटकांची लढत. मॅचमध्ये 65 धावांचं आव्हान चेस करण्यासाठी उतरलाय संघ आणि मैदानाचा ताबा फिल्डिंग करणारा संघ सोडायच्या आधी डफळवाडी आपल्याला विनंती आहे, आपण मैदानाचा ताबा घ्यायचा, आपले बॅटर पाठवायचे आहेत. आता आपण बॅटिंग घेतले हे आत्ता कळवले. नक्कीच आपल्या अपोजिशन टीमला पण त्याच्यावरती थोडासा अभ्यास करायला लागतो, त्यामुळे आपल्याला विनंती आहे आपण टॉससाठी येतात तेव्हाच आपला निर्णय कळवायचा आहे. डफळवाडी रेडी राहायचंय आणि भारसाखळी देखील रेडी राहायचंय. दोन्ही संघ प्लीज विनंती आहे. तर लेट्स प्ले मॅच पाहतोय आपण. 65 धावांचं आव्हान चेस करण्यासाठी पापळवाडी हा संघ उतरलाय. पहिला चेंडू अक्रॉस द लाईन, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मोठी अपील आणि पहिल्या चेंडूवरती मिळतं यश. चांगली गोलंदाजी देखील आता सुरुवात झाले. जो मोमेंटम पकडला होता तो अक्षरशः जखडून ठेवलाय संघ सावरघर टीमने, अर्थात ज्योतिर्लिंग 11 सावरघर. ज्योतिर्लिंग चषकाच्या पहिली मॅच ही पाहतोय आपण दुपारच्या सत्रातील आणि पहिल्या मॅच मध्ये अर्थातच ज्योतिर्लिंग 11 सावरघर हा संघ वर्चस्व देतोय. आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट धावसंख्या, सर्वाधिक धावसंख्या कोणी उभारले तर नक्कीच वारंवार नक्कीच मी चर्चा करेन. ज्योतिर्लिंग 11 सावरघर या संघाचा धावा बनवल्यात 64, 65 धावांचा. चला प्लीज बॅटर विनंती आहे, थोडासा टाइम कमी खर्च करायचा आहे. नवीन फलंदाज सोहम. पहिल्या चेंडूवरती चंद्रकांत आउट झाला होता माझ्या मते, शंकर आउट झाला, तदनंतर सोहम आलाय नवीन फलंदाज. सचिन आणि सोहमची जोडी फलंदाजीच्या स्ट्राईक एंडला आता आहे. उजव्या हाताचा फलंदाज सोहम, त्याला गोलंदाजी करतोय तुषार. पहिल्या चेंडूवरती ज्याला विकेट मिळाले. आता मात्र सुरेख चेंडू, फर्निचर डिस्ट्रॉय. बॅक टू बॅक दुसरी विकेट. पुन्हा एकदा हॅट्रिक वरती आहे गोलंदाज. आजच्या दिवसामध्ये काय नाही पाहायला मिळालं. 6 चेंडूमध्ये 6 विकेट घेण्याचा
पराक्रम देखील झाला असता. थोडीशी मिसफिल्डिंग त्यामुळे चुकले. त्यानंतर हॅट्रिक पाहायला मिळाली. बॅक टू बॅक 3 चौकार पाहायला मिळाले. बॅक टू बॅक 3 षटकार पाहायला मिळाले. आता पुन्हा एकदा गोलंदाज तुषार हॅट्रिक वरती आहे. नवीन फलंदाज LX, अर्थातच लक्ष्मण असेल माझ्या मते नाव त्याचं. LX अर्थातच लक्ष्मण. हॅट्रिक चेंडू, हॅट्रिकचा बॉल. गोलंदाज तुषार रेडी होतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील करतायत. येतोय तो डॉट बॉल. 3 चेंडूवरती एकही धाव खर्च केलेली नाहीये. गडी बाद केले 2, 65 धावा चेज करताना. जो दबाव आहे धाव संख्येचा, एनडी अर्थातच तो आपल्याला दिसतोय सावरघर या संघावरती, माफ कर पाबळवाडी या संघावरती. आता मात्र सुरेख फटका समोरच्या दिशेने, नेत्रदीपक स्ट्रोक ज्याला बोलतो आपण. सुरेख फटका समोरच्या दिशेने, लॉफ्टेड स्ट्रोक. आणि फलंदाजाचा जर स्टँड पाहिला तर नक्कीच फोटोजेनिक षटकार पाहायला मिळाला. अर्थातच जो फिनिशिंग होता, बॅटचं मुवमेंट झाली, फिनिशिंग झाली, अक्षरशः नेत्रदीपक फटका पाहायला मिळाला आपल्याला फलंदाज लक्ष्मणच्या बॅटमधून. चांगली फलंदाजी. श्री इव्हेंट्सच्या माध्यमातून आपण वारंवार त्याचा रिप्लाय पाहू शकता आणि त्याचा देखील रिप्लाय दिलाय. ज्या 2 विकेट घेतल्या होत्या गोलंदाज तुषारने. आता मात्र लीव्ह करतोय आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप. या ठिकाणी डॉट बॉल येतोय. डॉट बॉल आणि येणारा प्रत्येक डॉट बॉल प्रतिस्पर्धी संघावर, अर्थातच पाबळवाडी संघावरती दडपण दडपण आणि फक्त दडपण निर्माण करेल. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने लॉफ्टेड स्ट्रोक. अजून एक षटकार. मॅच अजून संपलेली नाहीये. फलंदाज सांगून देतोय, फलंदाज लक्ष्मण 2 षटकार आलेत. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मॅच संपत नाहीये. पहिल्या षटकाखेरीस 2 गडी बाद 12. चला दुसरं षटक. गोलंदाज अनिल, ज्याने शेवटच्या षटकामध्ये धुमाकूळ घातला होता. 34 धावा ज्याने कुठल्या होत्या. अनिल. फुलटॉस चेंडू, बीमर. चेंडू जातोय फाईनलेगच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण. तिसऱ्या धावीचा देखील कॉल असेल, परंतु नकार देखील कळवला जातोय. बीमर आणि फ्री हिट देखील असेल. पहिल्या बीमरची ताकीद देखील दिली जाईल. 1 फॉर द ओव्हर देखील सांगितलं जाईल. दुसरा बीमर अर्थातच गोलंदाज बाद केलं जाईल. पहिल्याच चेंडूवरती आलाय नो बॉल. मोमेंटम शिफ्ट होतंय की काय? संघाची धावसंख्या पोहोचते 15. वाईट बॉल, फ्री हिट स्टील रिमेनिंग. कंटिन्यू होतोय फ्री हिट. आमचे गुणलेखक मित्र अँडी पवार सकाळच्या सत्रापासून गुणलेखक म्हणून जुडले गेलेत आमच्यासोबत. काय गुणलेखन करतायत. वारंवार हर एक चीज आम्हाला सांगितली जाते. प्रत्येक गोष्टीचा प्रॉपर गुणलेखन ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. वाईट बॉल घोषित करतायत मुख्य पंच आमच्या दिशेने वळून. स्टील फ्री हिट रिमेनिंग. फ्री हिट कंटिन्यू राहतोय. पंच कळवतायत. पहिले 3 चेंडू दबाव जाणवतोय अनिलवरती कुठेतरी. अनिल दबावात जाणवतोय. नक्कीच फलंदाजी केली होती. गोलंदाजीमध्ये ते ठोकलेले 2 षटकार लक्ष्मणने
नक्कीच प्रतिस्पर्धी संघावरती अर्थातच सावरघर या संघावरती दबाव निर्माण करतात. आता मात्र अक्रॉस द लाईन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस होतोय. पुन्हा एकदा नो बॉल. चक्कर अर्थातच चेक केलाय गोलंदाजाने, बॉल फेकलाय आणि अर्थातच या चेंडूवरती फेकीचा नो बॉल प्लस धावलेली एक धाव, त्या 6 धावा आणि 7 धावा टोटल असतील या चेंडूवरती. आणि धावसंख्या पोहोचते एकही चेंडू न हाताळता 24. पहिल्या षटका अखेरीस 24. चला प्लीज विनंती आहे, मॅच स्टार्ट करायची आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंच आमचे ICC नामांकित पंच आहेत. 24 12 आल्यात. पहिल्या षटकामध्ये 12 आल्यात, तर नंतर 12 ह्या मिळाल्यात. आपण पाहतोय पहिल्या षटका अखेरीस 24, लॉस ऑफ 2 विकेट्स. नक्कीच फ्री हिट कंटिन्यू असेल. नो बॉल तदनंतर फ्री हिट. प्रत्येक येणारा चेंडू आता मात्र दबाव निर्माण करतोय. 24 धावांवरती स्कोर कार्ड पोहोचलाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस 12 धावा खर्च केल्या होत्या. तुषारने 2 विकेट देखील घेतल्या होत्या, परंतु तदनंतरची खराब गोलंदाजी, गोलंदाजांचा अपुरे गोलंदाज आणि त्याचाच फटका बसतोय. सावरघर या संघाला. पंकज नवीन गोलंदाज. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज पंकज. स्ट्राईक देखील रोटेट होते. स्ट्रायकिंग एंडला नवीन फलंदाज. वाईट बॉल. अजून देखील फ्री हिट कंटिन्यू आहे. धावसंख्या पोहोचले 25. अजून देखील एकही चेंडू हाताळलेला नाहीये. दुसरं षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय. 25. पंकज पहिला चेंडू घेऊन पुन्हा एकदा फ्री हिटचा चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका समोरच्या दिशेने. लॉफ्टेड स्ट्रोक. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, झेल सोडतोय आणि नक्कीच एकीच रूपांतर होतंय दुहेरीमध्ये. संघाची धावसंख्या पोहोचते या 2 धावांनी. दुसरा चेंडू हेलिकॉप्टर स्ट्रोक. कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूवरती कलेक्शन करतोय. पुन्हा एकदा फंबल होतोय आणि नक्कीच अजून 2 धावा. एकच धाव आले आणि या एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते 2 गड्यांच्या मोबदल्यावर 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 28. बॅकफुटवर गेलाय. आता मात्र ठोकलाय. मोठा फटका. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. स्लोवर 1. चेंडू हाताळला होता. शॉर्ट पिच चेंडू हाताळला होता. दिशा खराब, दशा खराब. आता मात्र फलंदाज हा विठरतोय. लक्ष्मण. सचिन, माफ करा, सचिनच्या बॅटमधून षटकार येतोय. चांगली फलंदाजी. 65 धावा चेस करतायत की काय. आतापर्यंत चेंडू पूर्ण होत आहेत. 3 संघाची धावसंख्या ऑलरेडी 34 वरती पोहोचले. 4 षटकांची ही लढत, हाय स्कोरिंग मॅच ज्याला म्हटलं जातं, ती पाहतोय आपण. पंकज चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी करतोय. सचिनला. सचिन आता मात्र रंगात आलाय आणि पुन्हा एकदा मोठा फटका. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती.
आणि खराब क्षेत्ररक्षण. चेंडू जातोय सीमारेषा पार. चुकार. चांगली फलंदाजी. 65 धावांच्या लक्षाकडे कूच करताना पाहायला मिळतोय बाबळवाडी हा संघ. गोलंदाजी करताना जरा गोलंदाजी खराब राहिली होती, परंतु फलंदाजीमध्ये त्याचा पुरेपूर समाचार घेतायत, पुरेपूर कमी पूर्ण करतायत. चेंडू पूर्ण होत आहे. 4 धावा पोहोचल्यात 38 वरती 2 गड्यांच्या मोबदल्यावर. अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. पुन्हा एकदा रिव्हर्स स्ट्रोक याची गरज होती का? सरळ बॅटने रन येत होत्या, उलटी बॅट करायची काही गरज होती का? आता मात्र पुन्हा एकदा येतोय तो डॉट बॉल. येणारा डॉट बॉल दबाव निर्माण करेल. 38 एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. 38 लॉस ऑफ 2 विकेट. शेवटचा चेंडू. आता मात्र सुरेख चेंडू ब्लॉक होल मध्ये. चेंडू एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होईल का? दुसरीचा प्रयत्न देखील केला जातोय. सुरेख थ्रो, परंतु कलेक्शन खराब. रनआउटची संधी होती, कलेक्शन झालं असतं तर. फलंदाज होतोय फलंदाज मिळतात ह्या 2 धावा. या 2 धावेने संघाची धावसंख्या पोहोचते 40. 2 षटकांना खेरीज 30. आता मात्र समीकरण असेल 25. 12 चेंडू 25. अर्थातच 12 चेंडू 25 धावा. मॅचने कलाटणी मारले. चला प्लीज विनंती आहे, स्पीडअप करायचं आहे. नेक्स्ट टीम अर्थातच रेडी राहायचं आहे. भैरवनाथ 11 भार सगळे आपण गोलंदाजीसाठी रेडी राहायचं आहे. तिसरं षटक गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज रेडी होतोय. तेजस पहिलाच चेंडू लीव केलाय. डॉट बॉल. समीकरण 11 चेंडू 25 धावा. 40 वरती मजल पोहोचले. आता मात्र 25 धावा करायच्या आहेत. विचार केला तर पहिल्या षटकातच तब्बल 28 आल्या होत्या. आता मात्र 25 करायच्या आहेत 12 चेंडू 11 चेंडू मध्ये. समोरच्या दिशेने मोठा स्ट्रोक. पुन्हा एकदा नेत्रदीपक फटका. फलंदाज लक्ष्मणच्या बॅट मधून येतोय षटकार. पुन्हा एकदा डाव्या एष्टीच्या बाहेरून जाणारा चेंडू. व्हाईट बॉल. धाव संख्या पोहोचते 47-47. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. दरम्यान झेल देखील टिपला जातोय. फलंदाज बाद होतोय. अजून एक वेळ तेथे सफलता आणि संघाची धाव संख्या पोहोचते 47. आता मात्र समीकरण आहे 9 चेंडू 18 धावा. 3 चेंडू पूर्ण झालेत या षटकातील. नवीन फलंदाज DSP. नवीन फलंदाज DSP. अर्थातच त्यांचं जे टोपण नाव आहे आमच्याजवळ कळवलं जात आहे. फलंदाजीसाठी आलेत DSP. पुन्हा एकदा बॅकफुटर जाऊन पुल करण्याचा प्रयत्न. पुल मात्र अनसक्सेसफुल होतोय. फलंदाज DSP वर 4 चेंडू पूर्ण. 18ची गरज आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडू.
7ला 18ची गरज आहे आता. 18 धावांची गरज, 7 चेंडू शिल्लक आहेत. शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज तेजस. बॅकफुटवर जाऊन पंच केलाय आणि आता मात्र नकार कळवलाय फलंदाजाने. 2 झाले असते माझ्या मते, फंबल देखील झालाय. या 2 काढल्या असत्या तर नक्कीच शेवटला 16 राहिले असतात. आता मात्र तुम्हाला 3 मोठे शॉट मारणं महत्त्वाचं असेल. या षटकामध्ये धावा एक षटकार आल्यानंतर आल्यात मात्र 7. 6ला 17. 6ला 18 डॉट बॉल आलाय शेवटचा. 6 चेंडू 18 धावा. सहा चेंडू 18 धावांची गरज. गोलंदाजीसाठी गोलंदाज चिंतामणी. 6 चेंडू 18ची गरज. चिंतामणी स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे आता मात्र सचिन, ज्याने एक षटकार मारला होता. तोच सचिन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. 6 चेंडू 18. राईट आर्म राऊंड द विकेट. चिंतामणी. पहिला चेंडू अक्रॉस द लाईन. का मी नकार कळवला होता शेवटच्या चेंडूवरती डबल धाव घेण्यास, आता मात्र दाखवून देतोय. चिंतामणी चिंतेमध्ये पडला असेल आता. नक्कीच षटकार आलाय पहिल्या चेंडूवरती. फलंदाज सचिन आहे. नक्कीच सचिन हे नाव क्रिकेटपासून काही वेगळं नाहीये. क्रिकेट म्हणलं की सर्वात पहिलं नाव जे तोंडामध्ये येईल ते अर्थातच सचिन रमेश तेंडुलकर. आणि अर्थातच भारतातल्या अनेक लोकांनी भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर याच्या नावावरती आपल्या मुलांची नावं ठेवले. सचिन का तर कुठल्या नाही कुठल्या क्षेत्रामध्ये माझा मुलगा देखील सचिन बनेल. आणि आता मात्र सचिन दाखवून देतो त्याचं नाव सचिन का आहे. पुन्हा एकदा बॅक टू बॅक षटकार. 65 धावांचं आव्हान चेज करताना जे अनिलने केलं होतं तेच करताना सचिन पाहायला मिळतोय. 4 चेंडू 6 धावा. डगआउट मध्ये कॅमेरा फिरलाय. डगआउट दाखवलं जाते. पाबळवाडी या संघाचं जल्लोष आहे आणि अर्थातच दाखवलं जात आहे. या दिशेने खेळ, वाऱ्याची दिशा इकडे आहे. डगआउट पाहतोय आपण पाबळवाडी या संघाचं. चांगली फलंदाजी, सचिनची फलंदाजी. अर्थातच 4 चेंडू 6 धावांची गरज. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डाऊन द लेग, व्हाईट बॉल. चार बॉल 5 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका. षटकाराची होते हॅट्रिक. फलंदाज सचिन सामना जिंकतोय. 65 धावा चेज केल्यात या मॅच मध्ये. 4 षटकांमध्ये 65 धावांची गरज असताना राजधानी पाबळवाडी संघ का या स्पर्धेमध्ये आम्ही आलो तर का आम्ही क्षेत्ररक्षण घेतलं. भलेही गोलंदाजी खराब झाली असली तरी फलंदाजीमध्ये आमच्या कुवत आहे या धावाच बनवण्याची. अर्थातच सचिन सचिन आणि सचिन. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली सचिनच्या माध्यमातून. 3 षटकार 18 धावांची गरज असताना पहिल्या 3 चेंडूवरती आल्यात. वेल प्लेड सावरगर संघ. हार्ड लक बॅड लक सावरगर. आणि नक्कीच पाबळवाडी कॉंग्रॅच्युलेशन.